नमस्कार मंडळी, मी मंगला रुद्रक्षवार. माझ्या किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत. आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे मेथीचे खास पौष्टिक लाडू, तेही दोन प्रकारात. एक गुळाचा आणि दुसरा डायबेटीस असलेल्यांसाठी खास साखर गूळ न वापरता बनवलेला. हे लाडू अजिबात कडू लागत नाही, चवीला छान आणि आरोग्यासाठीही खूपच फायदेशीर आहेत. चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया. यासाठी 1 कप मेथी घेतली. ही मेथी किंचित मीडियम गॅसवर भाजून घ्यायची. मेथी ही पचन सुधारते, साखर नियंत्रणात ठेवायला मदत करते, शरीरातील दाह कमी करते. म्हणूनच डायबेटीस असलेल्यांसाठी मेथी खूप उपयोगी आहे. भाजलेली मेथी थंड करण्यासाठी ठेवू. एका प्लेटमध्ये मेथी काढून घ्यायची आणि थंड करून मिक्सरमध्ये रवाळ वाटून घ्यायची. छान अशी रवाळ ही वाटून घ्या. वाटलेल्या मेथीमध्ये 1 कप दूध घालून भिजवून घ्यायची. रात्रभर झाकून मुरायला ठेवायची. मेथी दुधामध्ये भिजवल्यामुळे मेथीचा कडूपणा कमी होतो. झाकून आपण ही रात्रभर मुरायला ठेवू. आता 1 पाव खोबरं किसून घ्यायचं किंवा चिरून मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे. अशा प्रकारे हे खोबरं चिरून घ्या आणि मिक्सरमध्ये बारीक करा. खोबऱ्यामुळे लाडूची चव आणि पौष्टिकता वाढते, शरीराला ऊर्जा मिळते. अशा प्रकारे सगळं खोबरं आपण वाटून घेऊ. यासाठी डिंक घेऊ. हा डिंक मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा. डिंकाची पिठी तयार करून घेतली. लाडू बनवण्यासाठी 1 कप डिंकाची पिठी घ्यायची. आज आपण एक प्रकारचे लाडू साखर, गूळ किंवा खडीसाखर न वापरता केलेली आहे. त्यासाठी मी 1 पाव खजूर बारीक करून वाटून घेतला. आता आपण डिंक भाजून घेऊ. 1 चमचा तुपामध्ये हा डिंक भाजून घ्यायचा. डिंक हाडे आणि सांधे मजबूत करतो, शरीराला आतून ताकद देतो. आजच्या रेसिपीमध्ये मी डिंक न तळता वापरला आहे. यासाठी डिंक मिक्सरमध्ये बारीक करून छान असा भाजून घ्यायचा. ही खूप जुनी रेसिपी आहे, ज्यामध्ये डिंक तळत नाही. आता आपण खोबरं भाजून घेऊ. 2 कप मी खोबऱ्याचा किस घेतला आहे. खोबऱ्याचा किस चांगला खमंग भाजला. आता 1 कप खारीक पूड भाजून घेऊ. ही खारीक पूड मी घरीच केलेली आहे. यामध्ये अर्धा कप काजूची पावडर आणि अर्धा कप बदामाची पावडर घालून घेऊ. ती पण परतून घेऊ.
अर्धा कप किसमिससुद्धा यामध्येच घालायची. आजच्या रेसिपीमध्ये कोणताही सुकामेवा किंवा कोणतीच वस्तू तळून घेतलेली नाही आहे, त्यामुळे आजच्या लाडूची पौष्टिकता जास्त वाढते. हे सगळे सुकामेवा नैसर्गिक गोडवा देतात. आयर्न आणि फायबरने भरपूर असल्यामुळे थकवा आणि अशक्तपणा कमी करतात. काळे मनुके घालून घेऊ. काजू आणि बदाम मेंदूसाठी खूप चांगले आहेत. शरीराला गुड फॅट्स देतात आणि लाडूला चवही छान येते. काळ्या मनुक्यामुळे हे लाडू जास्त पौष्टिक होतात. आजच्या रेसिपीमध्ये गव्हाच्या कणकेऐवजी उडदाचे पीठ वापरले आहे. यासाठी कढईत तूप घ्यायचे. तुपामध्ये 2 कप उडदाचे पीठ मीडियम गॅसवर भाजून घ्यायचे. मीडियम गॅसवर छान बदामी रंगावर येईपर्यंत हे पीठ थोडं थोडं तूप घालत भाजून घ्यायचे. उडदाचे पीठ शरीराला ताकद देते, स्नायू मजबूत करते आणि थंडीमध्ये शरीर उष्ण ठेवते. पीठ छान मीडियम गॅसवर थोडं थोडं तूप घालून भाजून घ्यायचं. छान बदामी रंगावर आपलं पीठ भाजलं गेलं आहे. आता यामध्ये हा जो आपण मेथी भिजवून ठेवली होती ती यामध्ये घालायची. थोडं थोडं करता करता तूप यामध्ये 1/2 कप तूप झालेलं आहे. मेथी मोकळी करून घाला किंवा चाळणीने चाळून घातली तरीही चालेल. ही मेथी थोडी परतून घेऊ. जास्त मेथी आपल्याला परतायची नाही आहे. जास्त मेथी भाजल्या गेली तर लाडू कडवट होतो. 1 चमचा तुपात खजुराची पेस्ट आपण जी केली होती ती भाजून घेऊ. थोडंसं परतून घ्यायची ही पेस्ट. भाजलेल्या सगळ्या जिन्नसमध्ये आपण 1 चमचा सुंठ पावडर, 1 चमचा सुंठ पावडर आणि 1-2 चमचे जायफळ वेलची पूड घालून घेऊ. हे मसाले पचन सुधारतात, थंडीपासून रक्षण करतात, लाडूंना छान सुगंध देतात. हे सगळे जिन्नस मिक्स करायचे. हा मेथीच्या लाडवाची पिठी तयार झाली आहे. यामध्ये आपल्या आवडीनुसार गोडवा येण्यासाठी साखर, खडीसाखर, गूळ, खजूर मिसळू शकता. मी ही जी पिठी केली आहे ही 2 भागामध्ये वाटून घेते, कारण आपल्याला 2 प्रकारचे लाडू बनवायचे आहे. चांगले मिक्स करून घेतले. हे लाडू डायबिटीस असलेल्यांसाठी परफेक्ट आहे. मिक्स केलेले सगळे जिन्नस 2 भागात वाटून घेऊ. डायबिटीस असलेल्यांसाठी आपण एका भागामध्ये खजुराची पेस्ट मिक्स करून घेऊ. खजुरामुळे या लाडूला गोडवा येतो. मिक्स केल्यानंतर आपल्याला आवडतील त्या साईजमध्ये लाडू बनवायचे. तुम्हाला लहान साईजचे पाहिजे असेल तर तुम्ही लहान बनवू शकता. मोठ्या साईजचे पाहिजे असेल तर मोठ्या साईजचे लाडू वळवू शकता. मी मीडियम साईजचे लाडू बनवत आहे.
हा बघा, सहज लाडू वळल्या जाते. अशा प्रकारे सगळे लाडू आपण वळून घेऊ. हे बघा, किती सुंदर आपले लाडू तयार झाले आहे डायबेटीसच्या लोकांसाठी. आता आपण गुळाचे लाडू बनवू. दुसरा प्रकार, 1.5 कप गूळ घेतला. यामध्ये 2 चमचे पाणी घ्यायचे. आपल्याला याचा पाक बनवायचा नाही, गूळ फक्त वितळून घ्यायचा. सगळा गूळ विरघळलेला आहे. हा सगळा गूळ या पिठीमध्ये आपण घालून घेऊ आणि सगळे जिन्नस एकजीव करून घ्यायचे. आता याचे आपण आपल्याला आवडतील त्या आकारामध्ये लाडू बांधून घेऊ. अशा प्रकारे सगळे लाडू बांधून घेऊ. मंडळी, अशा प्रकारे आपण मेथीच्या लाडवाचे 2 प्रकार पाहिले आहे. सोपी आणि पौष्टिक अशी ही रेसिपी आहे. हे लाडू अजिबात कडू लागत नाही आणि डायबेटीस असलेल्यांसाठीही योग्य आहेत. ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नव्या रेसिपीमध्ये. तुम्ही हे लाडू केल्यानंतर तुमचा अनुभव माझ्याबरोबर कमेंटमध्ये जरूर शेअर करा. डिस्क्रिप्शन चेक करा. पूर्ण साहित्याची लिस्ट